आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्ये दिल दोस्ती और पेट पूजाच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपण प्रत्येकच जण घरात जितका वेळ घालवतो तितकाच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त वेळ आपण कामाच्या ठिकाणी घालवतो। मग सुरुवातीचे दिवस जरा काम समजून घेण्यात जातात, पण नंतर कामात आपण मजा घ्यायला लागतो, कारण इतर जे आपले सहकारी असतात, आपले जे कलिग्स असतात, त्यांच्याशी आपली खूप छान मैत्री होते आणि मग ही मैत्री फुलत जाते। एकत्र भेटणे, गप्पा करणे, खायला जाणे हे सगळं सुरू होतं। असाच एक ग्रुप आहे मुलुंड पूर्व भागातला। ते कुठल्या कामानिमित्त भेटले, काय त्यांची मैत्री आहे, कशा ते गप्पा मारतात आणि कुठे खायला जातात, याशिवाय काय खायला करतात, हे आज आपण त्यांच्याकडे जाऊन पाहूयात, गप्पा मारूयात आणि तुमच्यासाठी पाहूयात मस्त झकाश आणि चविष्ट रेसिपीज। चला, आम्ही सारे खवय्येच्या आजच्या आपल्या भागात आपल्यासोबत आहेत एका ठिकाणी काम करणाऱ्या म्हणजे कलिग्स असलेल्या या सगळ्या मुली, महिला, तुमच्या सगळ्यांचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत। नमस्कार। नमस्कार। कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? मस्त एकदम मस्त, म्हणजे छान झकास। का तुमच्या झकास मध्ये जरा वेगळी फारच झकास का बरं? काय नाव तुमचं आधी सांगा। माझं नाव आहे सोनिया गोवेकर, सौ सोनिया नैनेश पोस्टुरे। आधी सांगितलं ते माहेरचं नाव होतं का? हो। अच्छा, सोनिया गोवेकर। येस। आणि आताचं काय? सौ सोनिया सोनिया नैनेश पोस्टुरे। नैनेश पोस्टुरे। Yes. बरं, फारच उत्साहात आणि एकदम एक्साइटेड आहात तुम्ही। कशामुळे आज एवढा उत्साह तुमच्यात? ऍक्च्युली आम्ही ह्याच्यासाठी भरपूर आम्ही प्रयत्न केलेले, पण लकीली आता आम्हाला 2 महिन्यानंतर ह्याची संधी मिळालेली आहे, त्याच्यामुळे आम्ही खूप एक्साइटेड आहोत। आणि एक्साइटेड ह्यासाठी आहोत की आम्हाला परवा कॉल आला आणि आज आम्ही स्टेजवर आहोत। Wow. वी आर व्हेरी व्हेरी एक्साइटेड फॉर क्या दिस। बात आहे। म्हणजे आमच्या आणि सगळ्यात महत्व म्हणजे आम्ही सगळ्यांनी एकत्र सुट्टी घेतली, एकत्र सुट्टी घेतली। अच्छा, स्पेशली या प्रोग्रामसाठी, फक्त या प्रोग्रामसाठी, म्हणजे आमच्या खवय्येच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही एकत्र सुट्टी घेतली। मला आधी तुम्ही सांगा, तुमचा हा ग्रुप तयार कसा झाला? आम्ही बेसिकली एकाच कंपनीमध्ये काम करतो, सो वी ऍक्च्युली वर्क इन मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला। तर आम्ही ऍक्च्युली एकत्र एअरपोर्टलाच भेटलो आहोत। तर ऑलमोस्ट आता 3-4 वर्षापासून आम्ही एकत्र ऍज अ फॅमिली राहतो। ॲज अ फॅमिली। Yes. बरं, तुमचं लग्न कधी झालं? माझं आता 1 वर्षापूर्वीच लग्न झालं। 1 वर्षापूर्वी। आणि 3-4 वर्षांपासून ही फॅमिली आहे। येस। मग ही फॅमिली त्या फॅमिली झाली तिथे। टोटल म्हणजे 3 फॅमिली झाल्या, एक माझी माहेरची, एक माझी ही ऑफिस मधली आणि आता माझी नवीन सासरची आहे। वा वा, छान। तुम्हाला 3 फॅमिलीज आहेत आणि तुम्ही सगळीकडे एन्जॉय करता। आणि मेन फॅमिली माझी ही आहे, बिकॉज आमचं 12 आवर्स वर्किंग असल्यामुळे आम्ही फुल टाइम एअरपोर्टलाच असतो। 12 तास एकत्र असता। वा वा, क्या बात आहे, खूप छान। आणि आम्हाला बरं वाटलं की तुमचं कामाचं ठिकाण तुमची फॅमिली सारखं आहे। तुम्ही सांगा मॅडम, तुमचं काय नाव? माझं नाव सुचिता आहे, सुचिता सोनवणे। मी 3.5 वर्षापासून इथे जॉब करते। बर. मग मी सगळ्यांना 3.5 वर्षापासून ओळखते। बर. आणि आम्ही इतक्या जवळच्या मैत्रिणी झालो ना, आम्ही खूप शेअर करतो एकमेकांसोबत। बरं, आता आपण जरा त्यांच्याशी गप्पा मारूयात। तुमचं नाव काय मॅडम? नमस्कार, माझं नाव दर्शना केडे, दादर शिवाजी पार्कला राहते आणि ह्यांच्यासोबतच काम करते। जवळ 3 वर्ष झाली। 3 वर्ष झाली। वा, कसा आहे तुमचा एक्सपिरियन्स या ग्रुप मधला? एकदम छान, म्हणजे आम्ही गेले 3 वर्ष अगदी फॅमिली बोलली तशी फॅमिली सारखेच आहोत आम्ही। जे काय प्रॉब्लेम्स इश्यू वगैरे आहेत ते आम्ही डिस्कस करतो वगैरे। बरं, तुमच्या पण चेहऱ्याकडे बघून असं वाटत नाही की तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील म्हणून? कारण तुम्ही सगळ्याजणी एवढ्या छान असं हसत, माईक मध्ये सांगा प्लीज, काय म्हणालात? आम्ही डिपार्टमेंटमध्येच अशा आहोत की आम्हाला एकदम हसणंच राहावं लागतं। बरं, कुठलं डिपार्टमेंट तुमचं? वी आर इंडो कॉर्पोरेट रिलेशन, सो वी आर हिअर विथ लाईक VIP पॅसेंजर्स बरोबर आम्ही असतो। त्याच्यामुळे द मेन इम्प्रेशन इज ओनली द स्माइल, सो वी हॅव टू स्टार्ट विथ स्माइल ओनली। समजा मी तिथे आलेला एक बिझनेस असं छान पडतं, तुम्ही माझ्याकडे बघून कशी स्माइल द्याल? हॅलो सर, हाऊ आर यू? माय गॉड, क्या बात है। वा, मनात राग तरी असेल ना तरी पण सर हॅलो सर, हाऊ आर यू? हे माझ्याविषयी होतं का? नाही, कोणाच्याही विषय नाही ना? हा, वा, तुमच्या तिघींची ओळख झाली। आता तुम्ही सांगा, तुमचं काय नाव? संध्या कोलप। संध्या कोलप। बर, तुम्ही कुठल्या आहात प्रॉपर? मी बोरिवलीला राहते आणि कोल्हापूरची। कोल्हापूरच्या आहात? क्या बात है। बर, तुम्ही या ग्रुपमध्ये किती वर्षांपासून आहात? 4 वर्ष झाली मला। 4 वर्ष, म्हणजे तुम्ही ऑलमोस्ट एकाच वेळेला? 3-4 वर्ष। कसा आहे तुमचा एक्सपिरियन्स? खूप छान,
म्हणजे जसं सोनियाने सांगितलं की आम्ही सुख दुःख आणि सगळ्याच गोष्टी एकत्र शेअर करतो. आम्ही जेवणापासून सगळ्या म्हणजे सगळ्याच गोष्टी आम्ही एकत्र शेअर करतो. एकत्र शेअर करतो. वंडरफुल एक्सपिरियन्स विथ. क्या बात आहे. तुमचं नाव काय मॅडम? माझं नाव सुषमा सावंत. मी घाटकोपरला राहते. बरं. आणि मी हिची मोठी बहीण आहे. तुम्ही यांच्या मोठ्या बहिणी आहात? हो. यांचा ग्रुप मी यांच्यावर ऑफिसमध्ये काम नाही करत, पण ह्या सगळ्या ग्रुप इकडे येतोय, मज्जा करतो, त्यांच्यामध्ये ही असते. अरे वा वा, क्या बात आहे. म्हणजे तुम्ही कामाच्या ठिकाणी जरी एकत्र नसलात तरी धमाल करायला एकत्र असतो. खूप छान. तुमचं नाव काय मॅडम? माझं नाव कादंबरी जयवंत वैती. बरं. आणि मी भांडूपमध्ये राहते. या ग्रुप बरोबर मी गेले 3.5 वर्ष आहे. सोनियाला मी एक 6 वर्ष झाली ओळखते. कसं काय आधीपासून ओळख तुमची? आधी आम्ही एका एअरलाईन मध्ये सोबत काम करायचो. अच्छा. बरं. तर आणि त्याच्यानंतर मग मी हा ग्रुप जॉईन केला. जेव्हा मी दुसऱ्या कंपनीमध्ये आली तेव्हा आमचा हा ग्रुप फॉर्म झाला. तर आता आम्ही एकत्र पिकनिक्स आमच्या होतात, आउटिंग्स होतात शिफ्ट नंतर. मग खूप एन्जॉय करतो, खायला वगैरे बाहेर जातो. तसं आम्ही खाण्याचे खूप शौकीन आहोत. म्हणजे आम्ही सगळे खवय्ये आहोत. वा वा, खूप छान. आता तुम्ही म्हणालात की आम्ही सुख दुःख सुद्धा एकमेकांशी शेअर करतो. असा एखादा काही अनुभव की तुम्ही तुमचा फार आनंदाचा किंवा एखादा दुःखाचा क्षण शेअर केलाय आणि तेव्हा तुम्हाला जाणवलं की अरे नाही, हा ग्रुप आपला फक्त कामाच्या ठिकाणचं नसून एक फॅमिली सुद्धा आहे, असं कधी जाणवलं होतं? 2 वर्षापूर्वी माझी आई वारली कॅन्सरने. तर दीज आर द पीपल हू अटेंडेड हर फ्युनरल. आय मीन दे वर द फर्स्ट पीपल हू अटेंडेड हर फ्युनरल. सो दिस वॉज द. बापरे, एवढी तुमची म्हणजे गहरी मैत्री, गहरी दोस्ती आहे. आणि जर संध्याचं जर सांगायचं म्हटलं का तर ती एवढी म्हणजे तिच्यावर राहणं म्हणजे इज लाईक समथिंग वंडरफुल, एक फन. आज आम्ही लिटरली तिला बोललो, तू आज येतेस ना, आज येते ना, आम्हाला तू आज पाहिजे म्हणजे शी सच अ वंडरफुल लेडी. म्हणजे तिच्यावर प्रश्नच नाही आहे. ती एवढं तुम्हाला एंटरटेन करणार ना की त्याच्यामध्ये काही लिमिटच नाही आहे. बरं. वा, म्हणजे सगळ्यांना माहिती की ती सगळ्यात ग्रुपमध्ये जास्ती समजूतदार आहे. खूप एन्जॉय तिची कंपनी. क्या बात आहे. वा, संध्या मॅडम तुम्हाला फार मोठी पावती दिली तुमच्या मैत्रिणींनी. व्हेरी नाईस. कधी संपतात ते कळतच नाही तिच्याबरोबर. मग मी एवढं मला सांगा की आता ऑफिसमध्ये हे सगळं मग काम करता की नाही? मग तुम्ही करतो काम खूप करतो. थांबा, मला एकीने सांगा, तुम्ही सांगा, काम करता? आम्ही 12 तास खूप काम करतो आणि एन्जॉय सुद्धा करतो. मी एन्जॉय करता काम करतो. कळत नाही तुम्हाला? वा, खूपच छान. मज्जा आहे म्हणजे तुमची. कामातून सुद्धा मी फन त्याच्यात निर्माण करतो. बरोबर. आणि मला वाटतं तीच खरी पद्धत आहे काम करण्याची. त्याच्यात जर आपण गंमत शोधली ना तर मग आपल्याला कामही मज्जा वाटते आणि गमतीचं गंमतही होतं. एअरपोर्ट वरती मग बऱ्याच वेळेला मोठे मोठे सेलिब्रिटीज येत असतील, कधी कधी पॉलिटिशियन येत असतील. मग एखादी आठवण सांगा ना, तुम्ही कुणाला पाहिलं होतं? क्रिकेट टीम एक आम्ही म्हणजे क्रिकेट टीम आलेली सचिन तेंडुलकर पासून. क्या बात आहे. सचिन तेंडुलकर भेटला? काय म्हणाला? गप्पा पण मारल्या. माईक मध्ये सांगा. तर ती लोक जे बसलेले होते ना तेव्हा लिटरली आम्ही लालच बोलू शकता. बिंग वी आर ऑलवेज विथ सेलिब्रिटीज, तरी पण एक लालच. पूर्ण त्या क्रिकेट टीम त्यांच्या आतमध्ये बसलेली होती. कादंबरी आणि मी त्या दिवशी शिफ्टवरती होतो, तर आम्ही विचार केला की चल एक सचिन तेंडुलकर फोटोग्राफ काढूया. नंतर तिथे 1 मिनिटानंतर आम्हाला धोनी दिसला, नंतर मग युवराज सिंग दिसला. लिटरली आम्हाला एक एक करून सगळे दिसले. आम्ही लिटरली ते बिचारे असे बसलेत आमच्या लाऊंजमध्ये आणि आम्ही सर कॅन हॅव अ क्लिक विथ यू सर. आणि लिटरली ते लोक बोलतात आहे, देतात आहे आम्हाला फोटोग्राफ, पण ते लोक असे बिचारे थकले. म्हणजे ते माझ्यावरती पण फोटो काढतात आहे, हिच्यावर पण काढतात आहे. प्लस आमचे जे ट्रॅव्हल असिस्टंट्स असतात त्यांना पण एक काढायची इच्छा होती. सो इव्हन आय एम रिअली थँकफुल की त्यांनी ते पेशन्स दाखवले ना, त्याच्यामुळे आज आम्ही सगळ्यांना शेअर करू शकतो की बघा आमचे फोटोग्राफ. आम्ही यांना भेटलो होतो. काय कोण करणार आहे आज रेसिपी? आम्ही दोघी करणार आहोत. व्हेरी गुड. चला, म्हणजे मी बिंदास झालो की ज्यांना येतं त्याच करणार आहेत. काय नाव आहे रेसिपीचं? आमच्या रेसिपीचं नाव आहे, ह्याला शॉर्ट फॉर्म आम्ही असं C4 म्हणून म्हणतो. C4. हा, बरं. ते म्हणजे आहे कॉटेज चीज अँड कॉर्न क्रॉकेट्स. एक मिनिट. C4 चं लॉंग फॉर्म काय? कॉटेज चीज अँड कॉर्न क्रॉकेट्स. वा वा, छान. पण मी C4च म्हणतो कारण मला ते लांबलचक नाव नाही पाठवणार. पण आता रेसिपी काय ते आम्हाला जरा जाणून घेण्यात उत्सुकता आहे. कोण करणार आहे रेसिपी? मी करणार. सोनिया मॅडम. व्हेरी गुड. आणि मदत तुम्ही करणार? हो, मी त्याला हेल्प करणार. छान. वा, हरकत नाही. काहीतरी वेगळाच आपल्याला पाहायला मिळेल. C4 साठी काय साहित्य लागतं ते आपण कादंबरी मॅडमना विचारूया. चालेल? ओके. सांगा मग काय साहित्य लागतं? उकडून स्मॅश केलेला बटाटा, ब्रेड क्रम्स, उकडून स्मॅश केलेलं कॉर्न, पनीर, मिरचीची पेस्ट, चीज, कोथिंबीर, चाट मसाला, काळा मिरी पावडर, आलं लसूण पेस्ट, मीठ, गरम मसाला आणि जिरं. C4 साठी लागणारं साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेलच. आणि आम्हाला आता C4चं लॉंग फॉर्म मला पाठ झालेला आहे. कॉटेज चीज अँड कॉर्न क्रॉकेट्स. परफेक्ट ना? व्हेरी गुड. चला, मी पण हुशार आहे आमच्या प्रेक्षकांसारखा. आता कृती काय करायला लागते सांगा. पहिला हा आपण बटाटा घेऊया. उकडून किसून घेतलेला बटाटा.
उकडून घेताना त्याच्यामध्ये काही मीठ वगैरे घातलं होतं? नाही. बरं, पुढे काय? ह्याच्यामध्ये आपल्याला ब्रेड क्रम्स टाकायचे. ब्रेड क्रम्स घ्यायचे. बरं, हे किती घ्यायचं? हे साधारण 3-4 ब्रेड क्रम्स मिक्सर मध्ये मिक्स करायचं. बरं, ठीक. पुढे काय लागणार आहे? चाट मसाला. चाट मसाला मी तुम्हाला एक देऊ? हां, चालेल. पुढे काय? नंतर मग आपण हे घेणार आहे मिरी पावडर. घ्या. कादंबरी मॅडम, तुम्ही करता की नाही घरी रेसिपीज? हो, मी करते, पण असे थोडेसे टिप्स घेते मी आता सोनियाकडून आणि असं काहीतरी ट्राय करत असते घरी. बरं, पुढे काय लागणार आहे आपल्याला? मीठ साधारण चवीनुसार. छान. पुढे काय लागणार? दॅट्स इट. आता हे आपल्याला मिक्स करायचं. मिक्स करून घ्यायचं. घ्या मग करून. आता आपल्याला स्टफिंगसाठी आपल्याला हे भाजी बनवायची आहे, त्याची एक प्रॉपर सारण बनवायचं. म्हणजे आतलं आपलं आता हे कव्हर तयार झालेलं आहे, सारण तयार करायचं. वा, म्हणजे C4 साठी लागणारे वरचं कव्हर आपलं तयार झालेलं आहे. आता आपण सारण तयार करायच्या कृतीकडे वळूयात. C4 साठी लागणारं सुरुवातीचं मिश्रण आपण तयार करून घेतलं. आता आपल्याला सारणाची तयारी करायची. काय करायला लागतं आधी? पहिलं घेऊया जिरं. बरं, तेल गरम झालंय? येस. बरं, घ्या. मिरची पेस्ट. आलं लसूण पेस्ट. आलं लसूणची पेस्ट. बरं, किती लागणार? एवढी लागेल? हां, बस. ओके. पुढे? कॉर्न. बरं, हे स्वीट कॉर्न आहेत का? स्वीट कॉर्न आहे. ते काय तुम्ही उकडून घेतले? हां, ह्याला बॉईल करून स्मॅश केलं. बरं, बॉईल केलं आणि नंतर मग कुस्करून घेतले. हे किती लागणार आहे सांगा? हां, बस. पुरे? पुढे? आता ह्याच्यामध्ये चीज किसून घेतलेला चीज सगळं लागेल? सगळं लागेल. हो. बरं. पनीर किंवा आपण हां कुस्करून घ्यायचं. कुस्करून घ्यायचं. घ्या मग आपण किसून घेतलेला पनीरही वापरू शकतो ना याच्यासाठी? हो, चालतं. जसं आपण चीज पण घेतले आणि स्वीट कॉर्न सुद्धा छान उकळून घेतले आणि मग किसून घेतलेले. बरोबर. पुढे काय लागणार आहे आपल्याला? ह्याच्यामध्ये आता गरम मसाला. बरं, बघा पुरे? हां, बस. ओके. पुढे? मीठ चवीनुसार. बरं, बस. पुरे? बस. ओके. आता? आणि चाट मसाला एकदम थोडा. बस. ह्याच्यात आपण आता चाट मसाला घातला. पुढे काय लागणार आहे? झालंय, सारण रेडी झालंय आपलं. सारण तयार झालेलं आहे. मग आता पुढे काय करायचं? बस ह्याला एक 10 मिनिटसाठी थंड व्हायला द्यायचा. मग गॅस बंद करूया आपण? हो, ठीक आहे. गॅस बंद केला आणि मग पुढे? हे आता थंड व्हायला देऊया आणि नंतर मग आपण ह्याचे रोल्स करायला स्टार्ट करूया आणि त्याच्यामध्ये स्टफिंग फिलिंग करायचं आणि देन डीप फ्राय करायचं. व्हेरी गुड. चला आपण आता तुर्तासे थंड होऊ देऊयात आणि मग C4च्या पुढच्या कृतीकडे वळूया. कॉटेज चीज अँड कॉर्न क्रॉकेटसाठी लागणारं सुरुवातीचं मिश्रण आणि सारण आपण तयार करून घेतलं. आता आपल्याला काय करायचं पुढे? आता आपल्याला हे बेस बनवायचे आहे. तसे बरं, रोल्स बनवण्यासाठी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं. बरं. आणि हे थोडीशी आपल्या पाहिजे त्या शेपमध्ये. बरं. आणि ह्याच्यात हे सारण भरायचं का? ओके. किती भरायचं सांगा? थोडंसं. पुरे? आणि या कोथिंबीरचा कसा उपयोग? कोथिंबीर जस्ट फॉर द गार्निशिंग. ओके, फक्त गार्निशिंग साठी आपल्याला कोथिंबीरचा उपयोग होणार आहे. वा, छान. आणि असं बंद करून घ्यायचं का? ओके. आता काय करायचं? बस. आता त्याला जरा व्यवस्थित एक फिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग हे ब्रेड क्रम्स मध्ये मिक्स करायचं. वा, क्या बात. आणि मग डीप फ्राय करायचं. किती वेळ लागतो त्याला डीप फ्राय व्हायला? हार्डली 2-3 मिनिटं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. कारण ऑलरेडी आतमधलं शिजलेलं आहे. बरोबर. बटाटा सुद्धा आपण उकडूनच घेतलेला आहे. व्हेरी गुड. झालंय व्यवस्थित घोळून? ओके. क्या बात आहे. घाला मग तेलात. 2 मिनिटात तयार होतील आपले कॉटेज चीज अँड कॉर्न क्रॉकेट्स. पटकन तुम्ही लिहून घ्या या C4 साठी लागणारं साहित्य आणि कृती. कॉटेज चीज अँड कॉर्न क्रॉकेट्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडून कुस्करलेले बटाटे, ब्रेडचा चुरा, वाफवलेल्या मक्याच्या दाण्यांची भरड, पनीर, हिरव्या मिरचीची पेस्ट, चीज, कोथिंबीर, चाट मसाला, मिरपूड, आलं लसूण पेस्ट, मीठ, गरम मसाला आणि जिरं. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडून कुस्करलेला बटाटा घेऊन त्यामध्ये ब्रेडचा चुरा, चाट मसाला, मिरपूड आणि मीठ घालून पारीसाठीचं मिश्रण एकजीव करून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यावर जिरं, मिरचीची पेस्ट, आलं लसूण पेस्ट, वाफवलेल्या मक्याची भरड, किसलेलं चीज, कुस्करलेलं पनीर, गरम मसाला, मीठ आणि चाट मसाला घालून सारण वाफवून थंड करून घ्यावं. हाताला तेल लावून बटाटा आणि ब्रेडच्या मिश्रणाची पारी करून घ्यावी. त्यामध्ये चीज, पनीर आणि मक्याचं सारण भरावं आणि लांबट आकाराचे रोल करून घ्यावेत. हे क्रॉकेट्स ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून डीप फ्राय करावेत आणि कोथिंबीरीचं गार्निशिंग करून डिश सर्व्ह करावी.
बरं, पहिल्यांदा काय करायला लागतं आपल्याला? पहिल्यांदा तूप घ्या, 1 स्पून तूप. 1 चमचा तूप लागेल. एक्झॅक्टली. बरं, पुरे? हो पुरे. मग आपण हे सगळं ऍड करायचं आहे. खजूर सगळ्यात आधी खजूर? हो. सगळी लागेल? हो सगळी टाकली तरी चालेल. बरं. आणि ती सॉफ्ट झाली पाहिजे, मऊ झाली पाहिजे, म्हणजे त्याचे रोल आपल्याला इझिली होऊ शकतात. बरोबर आहे. खजूर आता तुपामध्ये व्यवस्थित परतून झालेले आहे, बरोबर ना दर्शना मॅडम? पुढे काय करायला लागतं? पुढे आपण काजू घ्या. सगळे नाही टाकले तरी चालेल, थोडीफार ठेवा. पुरे? बस. पुढे काय करायचं? थोडासा खवा, थोडा आणखी टाकला तरी सुद्धा चालेल. लागेल ना? हो हो. बर. पुरे? हो पुरे. आणि आपण अंजीर सुद्धा ऍड करू शकतो आता लगेच. हो हो. थोडी खसखस आधी फ्राय करून घ्यायची. बर. आणि मग त्याच्यामध्ये ऍड करायची. पुरे इतकी? हा पुरे. बर, छान. पुढे काय करायला लागतं? ते आता फक्त एकजीव झाले पाहिजे, म्हणजे आपण रोल व्यवस्थित करू शकतो. बर. ते एकजीव होईपर्यंत मला सांगा, तुम्ही सगळेजण एवढे छान छान लांब लांब फिरायला जाता, मज्जा करता, हो की नाही? माशी एखादी काही खास आठवण आहे का तुमची? आठवण म्हणजे मगाशी आपण मुलींच्या सेफ्टी विषयी आपण बोललो, तर मला असं सांगायचं आहे की कदाचित 8 नंतर किंवा 9 नंतर प्रत्येक लेडीज डब्यामध्ये एक पोलीस असतोच असतो. बरोबर. मग हे मुंबई पोलीसचं खूप चांगलं काम आहे, चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे आपण सेफ असतो. बरोबर. मुलींना म्हणजे रात्री 11 वाजले 12 वाजले तरी सुद्धा ते सेफ फील होतं. बरोबर. म्हणजे तुम्हाला थोडक्यात त्यांना क्रेडिट द्यायचंय की मुंबई पोलिसांनी विचार करून संध्याकाळी 8 किंवा 9 नंतर लोकल ट्रेनमध्ये लेडीज डब्यामध्ये एक पोलीस कायम ते तैनात ठेवतात. हो हो. याचं क्रेडिट त्या तुम्हाला देतात की जेणेकरून घरचे फार काळजी करत नाहीत. बरोबर ना? एक्झॅक्टली. आणि माझे घरातले सुद्धा बरे सगळे पोलीस आहे. माझी आई, भाऊ, बहीण, काका, माझा कझिन मिलिटरीमध्ये आहे, म्हणजे सगळे डिफेन्स मधले आहेत, बऱ्यापैकी डिफेन्स मध्ये आहेत. सुचिताताई, चुकून काय बोलून गेलो असेल तर मला क्षमा कर, हरकत नाही. पण मला कळलं तुझा कन्सर्न काय, की त्या पोलिसांना तुला थँक्स म्हणायचं की ज्यांच्यामुळे तुम्हाला एवढं सिक्युअर्ड फील होतं लोकल ट्रेनमध्ये रात्री कितीही उशीर झाला तरी. बरोबर झालंय मिश्रण एकजीव? व्हेरी गुड. मग आता काय गार करून मग रोल करायचं का? थोडंसं म्हणजे हलकं 2-3 मिनिटांनंतर ते आपण हे करू शकतो, थापू शकतो. 2 ते 3 मिनिटांनी. मग आपण गॅस बंद करूया. व्हेरी गुड. खजूर रोल करतायत दर्शना मॅडम तुमच्या मैत्रिणी आमच्यासाठी. खूप छान. आता हे गार करून घेऊयात आणि मग आपण पुढच्या कृतीकडे वळूया. खजूर रोल साठी लागणारं मिश्रण व्यवस्थित आपण गार करून घेतलेलं आहे. आता आपल्याला त्याचे रोल करायचे आहे. कसे करायचे ते? हे तूप लावायचं आपल्या प्लेटला. बरं. आता हे आपण त्याच्यावरती थापायचे. खजूर रोल साठी लागणारं मिश्रण आपण व्यवस्थित थापून घेतलेलं आहे. हो. बरोबर दर्शन मॅडम? व्हेरी गुड. आता पुढे काय करायचं? आपण कापा करूया त्याच्या. बर. त्याचे आपण काप करून घ्यायचे. बर. मग असे फोल्ड करायचे त्याला. अच्छा. मग ह्याला एक वेगळा शेप येतो, छान दिसायला सुद्धा छान वाटतं. व्हेरी गुड. खूप छान. आणि हेल्दी सुद्धा. हेल्दी, अट्रॅक्टिव्ह आणि मस्त असे पटकन होणारे खजूर रोल आता पटकन तयार होत आहेत. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या याच्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. खजूर रोल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बिया काढून घेतलेला खजूर, खवा, साजूक तूप, काजू, अंजीर आणि खसखस. कृती: प्रथम पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये बिया काढलेले खजूर परतून घ्यावेत. त्यामध्ये काजू, खवा, अंजीर आणि भाजलेली खसखस घालून मिश्रण एकजीव करून थंड करून घ्यावं. प्लेटला तुपाचा हात लावून त्यावर हे थंड केलेलं मिश्रण थापावं. सुरीने उभे आडवे छेद देऊन त्याचे रोल करून घ्यावेत. आता वेळ झाली लई भारी टिपची. भाज्यांसाठी कांदा परतून घेताना त्यामध्ये किंचित मीठ टाकल्यास कांदा पटकन भाजला जातो. एका ऑफिस मध्ये काम करणाऱ्या या सगळ्या मुलींसोबत आज आपण एन्जॉय केला आम्ही सारे खवय्ये दिल दोस्ती पेट पूजाचा हा मस्तपैकी एक झकास भाग. मला मज्जा आली. आम्हाला खूप मजा आली. अरे बघा म्हणजे यांना काय वाटलं ते आपल्याला नेमकं आणि मोजक्या शब्दात कळलेलं आहे. खूप छान वाटलं. अशी जशी तुमची एक मैत्री आहे तशी आपल्या झाडांशी फार छान मैत्री असते आणि यांचे आपल्याला खूप फायदे पण होतात. तर यांचंही जरा आपण संगोपन करूयात. मजा आली मला तुमच्यासोबत रेसिपी करून. थँक्यू सो मच. घ्या. कसा वाटला आजचा भाग ते तुम्ही आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. हिवाळा म्हणल्यानंतर थंडीमध्ये खायला एक खमंग रेसिपी पण आहे C4 आणि जरा पौष्टिक म्हणून तुम्ही केलेले खजुराचे रोल सुद्धा आहेत. क्या बात. हे सगळं आपण खाऊयात पण यांच्या काहीतरी भावना यांना व्यक्त करायच्यात. काय म्हणायचं तुम्हाला?
मला काही म्हणायचं नाहीये, आज एवढा चांगला एपिसोड आमचा आपला झालेला आहे, तर त्याच निमित्ताने मला एक नाव घ्यायला आवडेल. क्या बात आहे. अशा गृहिणीच फार कमी आहेत ज्या स्वतःहून नावं घेतात. घ्या. नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. त्याच निमित्ताने मला काहीतरी बनवण्याची झाली इच्छा आज, म्हणून आम्ही बनवला आहे C4. तोच खाण्यासाठी प्लीज झटपट सारे खव्याने घ्या झटपट स्पून. नैनिश रावांचं नाव घेते, पोस्टुड्यांची सून. वा वा वा, क्या बात है. व्हेरी गुड. खूप मजा आली मला आजच्या भागात. तुम्ही आता घ्या निरोप, फक्त आजच्या भागापुरता. भेटूया परत पुढच्या भागात. तोपर्यंत असेच छान छान पदार्थ घरी ट्राय करा, मस्त खा, स्वस्थ राहा, पाहत राहा आम्ही सारे खवय्ये. दिल दोस्ती और पेट पूजा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे, खाणाऱ्याने खात रहावे.